तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. तर उन्हाळा चालू झाला आहे, म्हणजे बायांची आता लगबग चालू झाली आहे. वाळवणे बनवायला सुरुवात झाली आहे. तर आज आपण वडे बनवणार आहोत डाळींचे. चला तर मग आता सुरू करूया. तर डाळांचे प्रमाण आहे: चणा डाळ 1 किलो, मूग डाळ 1.5 किलो, मठ डाळ 1 किलो. तर चणा डाळ आहे ना, ती रात्री 11 वाजेला भिजत घातली होती आणि बाकीच्या दोघं डाळ्या ह्या 2 वाजेला भिजत घातल्या होत्या. म्हणजे जास्त भिजली तरी पण मग चांगलं येत नाही, जास्त गाढ होतं त्याचा. तर सगळ्या डाळ्या मस्त स्वच्छ धुतल्यानंतर आहे ना, कापडामध्ये टाकून मस्त पाणी निथळून घ्यायचं आहे. तर नंतर आहे ना, गिरणीमधून मी दळून आणलं होतं. चक्कीवाल्याला सांगितलं ना की वड्यांसाठी दळून द्या, तर ते बरोबर प्रमाणात दळून देतात. आता मी तुम्हाला सामग्री सांगते काय काय टाकायचं ते. ओव्याचे कूट टाकायचे आहे बारीक केलेले 25 ग्राम. नंतर जिऱ्याचे टाकायचे आहे 25 ग्राम. नंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊ. त्यानंतर बारीक मिरचीचं कूट, तुम्हाला तिखट किती प्रमाणात पाहिजे त्याप्रमाणे टाकायचं. जास्त तिखट पण झाले ना तर भाजी केल्यावर ते जास्त तिखट लागतं. नंतर लसूण आणि अद्रकची पेस्ट बारीक केलेली. नंतर कोथिंबीर ना मिक्सरमधून काढून घ्यायची आहे, मस्त बारीक करायची. कारण आहे ना, आपण जेव्हा वडे बनवतो ना तेव्हा गाळणीमध्ये अटकायला नको, म्हणून दळून टाकायची. चव पण मस्त यायला पाहिजे. नंतर हिंग टाकायचा थोडासा, जास्त प्रमाणात पण नाही टाकायचा. नंतर सगळं मिक्स करून घ्यायचं. शक्यतोवर हाताने करायचंच नाही, कारण की तिखट मिरची टाकलेली असते ना तर हाताला तिखं लागू शकतं, नंतर आग मारतो हात. मस्त भाज टाकलेली आहे आणि त्याच्यावरती ना कागद टाकलेला आहे. त्या कागदाला आहे ना नंतर तेल लावून घ्यायचं मस्त, म्हणजे ना वडे टाकले ना तर चिटकत नाही त्याला, पटकन वाळले की पटकन निघतात ते. तर एखादं कापड घ्यायचं आणि तेल घ्यायचं आणि त्या कापडाने मस्त पूर्ण कागदाला तेल लावून घ्यायचं. एक पण जागा सोडायची नाही, प्रत्येक ठिकाणी लावून घ्यायचं. तर नंतर ही गाळणी घेतलेली आहे, या गाळणीने आपण वडे बनवणार आहोत. बघा कसं बनवतोय, मस्त बारीक असे येतात. भाजी बनवली तर खूप छान येते माहिती का याच्याने. असेच बारीक करा. आणि काही काही हाताने पण तोडतात, तर तुम्ही ह्या पिठाने ना तोडू पण शकताय, खूप छान येतात. आम्हाला असे आवडतात म्हणून आम्ही असेच बनवतो मस्त बारीक. तुम्ही पण असे नक्की ट्राय करा, बारीक बनवून बघा, खूप छान येतात. तर पूर्ण वडे आम्ही झारून घेतलेले आहेत. बघा किती छान असं वाटतंय, एकदम बारीक आलेले. तर हे बघा आता वाळलेले आहेत. संध्याकाळचा 5-6चा टाईम होता, मस्त वाळलेले होते. तर काढून घेऊ आता आपण. एकदम असे बारीक आलेले आहेत, तरीसुद्धा भाजीमध्ये विरघळत नाही, एकदम असे बारीक छान आलेले आहेत.